त्यांनी ज्या शंका व्यक्त केल्या त्या चुकीच्या असं थोडी म्हणू शकतो ना आपण. घातपात आहे नाही आहे ती चौकशी होईल, परंतु रोहित पवारांनी ज्या शंका व्यक्त केल्या या चुकीच्या असं कसं म्हणता येईल. आणि ज्या पक्षाचा नेता गेला त्या पक्षाचा तर एकही माणूस याच्यावर बोलायला तयार नाही खरं तर. म्हणजे किती स्वार्थाने सत्तेच्या असूयेनी किंवा येणाऱ्या काळातल्या भीतीने कोणी कसं बोलत नाही याचं एक उदाहरण आहे. खरं तर अजितदादाच्या पक्षाच्या लोकांनी या भूमिका मांडायला पाहिजे होत्या, परंतु रोहित पवार यांनी त्यांचे पुतणे म्हणून असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे एक नेते म्हणून असेल किंवा एक आमदार म्हणून असेल, ज्या भूमिका मांडल्या त्याच्याविषयी शंका तर जनतेच्या मनात निर्माण झालेलीच आहे. त्याची चौकशी कोणीतरी म्हटलं का की आम्ही या म्हणण्याची चौकशी करू? खरं तर सरकारच्या वतीनं कोणीतरी म्हटलं पाहिजे होते. अजितदादांचा पक्ष सत्तेत सहभागी, त्याच्या नेत्यांनी रोहित पवारांनी काय भूमिका मांडली त्याची चौकशी करा. खरं तर राज्य सरकार केंद्र सरकारकडे भूमिका मांडली पाहिजे, पण तो असं मांडताना दिसत नाही. हे दुर्दैव. पण शरद पवारांसारखे नेते म्हणतात त्यांनी खुलासाही केला सर्व शंका त्यांनी स्वतः पेटाळून मग सगळं झाल्यावर अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करणं कितपत योग्य असं शरद पवार साहेबांनी ज्या दिवशी घडली घटना त्या दिवशी ही भूमिका व्यक्त केली होती. नंतर तेही बोलले. पण आता या गोष्टीला 15-20 दिवस झालेले आहेत. ते म्हटले का रोहित पवारांची भूमिका चुकीची आहे असं तर म्हटले नाही ना. मग याचाच अर्थ शंकेला जागा आहे ना. आम्ही थोडी म्हणतो बरोबर आहे, पण आमचंही म्हणणं असं आहे की रोहित पवारांचे मुद्दे उपस्थित केले त्याची चौकशी व्हायला काय हरकत आहे. शंकेला जागा आहेच आहे. येस.